पेटली नाही ना तर आता यालाच बसवायला लागला आम्हाला त्या गाईज. आता आम्ही पहिला थर लावलाय तो चिकनचा. बघू शकता एकदम मस्त असा. फायनली आमचे मेहनतीला यश आलं. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. कशा सर्व बरे आहेत ना. पुन्हा एकदा स्वागत करतो उरणचा आकाश या युट्यूब चॅनलवरती. आज कारण की आपण जाणार आहोत जासई गावामध्ये. जासई गावामध्ये जाण्याचं कारण काय माहिती का, आज कारण की थंडी चालू झाली. आज नाही, थंडी चालू झाली स्पेशल म्हणजे आज आपल्याला करायची पोपटी. तेच बघण्यासाठी आणि तेच खाण्यासाठी आपण चालू होतो जासईला. आणि कशा प्रकारे आणि कशी तयार होते ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण की हा आज माझा पहिला ब्लॉग आहे. तर गाईज तुम्ही नक्की प्रेम द्या. ओके. तर गाईज डब्बा घेऊन मी निघालो माझ्या डेस्टिनेशनला. बघू शकता आता ऑन द वे आहे. ओके. कशी वाटते आपली ड्रेसिंग सांगा. फुल मचवायचं आहे आज आपल्याला. मूडच्या बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम. आता बघू काच्या गोच्या मारून आपण निघून जाऊ, पास हो. तर गाईज इकडं बघा, जरा आमचा ब्लॉगर बिझी आहे हे करण्यामध्ये, म्हणून मोबाईल माझी इथं दिलाय. आणि इकडे आमर आणि इथं मॅरिनेट केलेले आहेत आपण चिकन. आणि थोड्याच वेळात आपली पोपटी तयार होईल. थंडीतली पोपटी काय. हे आमचा वाघ आला, वाघ. इकडे पाठी वाघ दिसते बघा. वाघ. तर काय अंशला कशी वाटते पोपटी. का पहिल्यांदा खातस, किती वेळा घालली. पहिल्यांदा नाही, असा अनुभव घेतलेला मी 1-2 वेळा. पण आता ही 2-3 वर्ष झाली तर कधी खाल्ली नाही. आता खाऊ. आता बघू, थंडी चालू झाली आता पोपटी तर खाणार आम्ही. वाघा काय बोलायचं तुला. त्याने खाल्ली असेल पोपटी. करून मी 100% सांगणार, मी दरवर्षी खातो. कारण की आमचा कुक बाय अमर शेठ आहे. अमर शेठ आहे कुक. ठीक आहे, तर चला दाखव जरा मॅरिनेशन कसे करतात ते. आता तू सध्या बिझी आहे भामुटा हे करणार. तर लवकरच. तर भेटूया पुढं. इथे बघू शकता आविष्कार भोईर यांचा सुद्धा यूट्यूबला चॅनल आहे. हे अतिशय मस्त असे सुंदर असे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय रेसिपीची पद्धत. भाऊ काय बोलू शकता. तर पहिली गोष्ट तरी ही पोपटी आहे ना, ती आपली थंडीत जास्त करतो आपण आपल्या साईडला तरी. आणि फेमस म्हणजे ही पोपटी आपण मटक्यात जास्त म्हणजे भारी लागते. मटका आणि याची ही खास असते ती म्हणजे भामुटा. ओके. इथे हा भामुटा आहे ना, हा पाला मेन लागते पोपटीसाठी. कारण की त्याच्यातला स्वाद आहे ना तो एक नंबर. ते वासातच आपल्याला पोपटी म्हणजे खायसारखी वाटते. आणि थंडीमध्येच का केली जाते. थंडीतली, कारण की भामुटा थंडीत येतो. ओके. पहिली गोष्ट तरी बघू शकता हा बांबोटा. हा भामुटा ऍक्च्युली थंडीतच येतो म्हणून. Okay. आणि जर तो शेंगा म्हणजे जी असते ना आपण तंदुरी कशी करतो. ओके. स्टीम एक आगीचा आपण भट्टी देऊन ती पोपटी आपण तयार केली जाते. जास्त आपल्याला आता मटका भेटला नाही त्यामुळे आपण डब्यामध्ये करतो. ओके. पण ठीक आहे, डब्यामध्ये पण भारी लागते. तर चला तरी आता आपण अंडी शेंगा आणि चिकन मॅरिनेट चिकन करून आणलेला असं आपण करतो. बघू आपण टेस्ट करू तेव्हा सांगू मग तुमची रेसिपी कशी लागते ती. ओके. अमर भाऊ काय बोलू शकता. लाजतं का भाई. लाजत नाही. आग पेटवायचं नाही. आम्हाला काय ना काय जुगाड करायला लागते कारण की आमच्याकडून आग पेटत नाही. आता आम्ही पेट्रोल काढतोय बघा. जमत नाही आला. काय तोंडात गेला काय. बस करेल तर तोंडात गेला. पाणी कसा वाटतं आता युट्यूबर एकदम आकाश धमाले. कसा वाटतं तुम्हाला. आग पेटवली भाई. फायनली काय आग पेटवली आम्ही. कसं वाटतं तोंडात गेला तर कसं वाटते. चव वेगळी आहे. माझ्या पण तोंडात गेला म्हणून त्याला दिला तर त्याला पण नाही जमला. तर डबा घे आपला. युट्यूबर डबा घे. लगेच घेते काय लगेच घेते. वाघाला घे ना भाई. वाघाचा विचार करा वाघाला आमच्या. मला काही नको मला असं गायच पोपटी कॅमेरा मारा आपण असं येते फक्त. भाऊ कसा असं येते. याला पोर काय बघू घे रे. नाही
कारण पेट्रोलचा वास नाही ना घुमता. या नंतर दाखवतो तुम्हाला. तर फायनली आमचे मेहनतीला यश आलं, कारण की आमची पोपटी पेटली. अजून पेटली नाही, अजून पेटवा म्हणजे आग धरली नाही अजून. घेईल घे तेवढं का अजून का मग होईल अजून फ्लॅश. नाही तर पेटली नाही ना तर आता यालाच बसवायला लागेल आम्हाला त्या पेटवायला लागते. वागा शांत नको राहू रे, बोल काय बोलायचं आहे. शिवाची खोटे आहे तर सध्या कसं पोपटी होते ती बघते. होईल होईल लवकरच होईल पोपटी घे. बघू शकता आमच्या चेहऱ्यावरची मेहनत आणि या भावाची खरी मेहनत. थन्सअप त्या साईडला आहे. तर गाइस फायनली पोपटी पलटी बघू शकता. एकदम मस्त अशी पोपटी तयार झाली. फक्त शेंगा करपल्या गाइस ना अंडी करपली. तिकडे मला बोललो काढा. तर बघू टेस्ट करू ना सांगू काय कशी वाटते ती. इथं ठेवते शिंगलांचा कोळसा दिला. अंड्यांचा कोळसा झाला तेव्हा अंडी